Okay. Intercropping with groundnut sunflower, smaller crop intercropping with sorghum, such as sorghum with soybean, cowpea or मूग or उडूद and easily suppress the weed growth. Okay. बघू शकता फोटोमध्ये की स्मॉलर क्रॉप असेल किंवा इंटरक्रॉप असेल ग्राउंडनट सनफ्लॉवरची किंवा आपण क्रॉप रोटेशन नंतर शिकू सांगतो तुम्हाला कसं काय नाही. जे इंटरस्पेस भेटते 2 रोच्या रोमध्ये प्लांटच्या प्लांट मधलं याच्यामध्ये वीटची ग्रोथ आपोआप होईल. पण इफ यू गो फॉर इंटरक्रॉपिंग और प्लांटेशन ऑफ स्मॉलर क्रॉप यू कॅन रिड्यूस द वीट ग्रोथ इन द डिफरंट बिटवीन द रोज टू प्लांट. ओके. ज्या ठिकाणी 2 रोज म्हणजे हा तुम्ही ग्राउंड बघा किंवा सनफ्लॉवर बघा इव्हन सोर्गम ऑल्सो आता प्लांट स्पेसिंग जास्त आहे 45 किंवा 50 आपण जे सेंटीमीटर म्हणजे प्लांट टू प्लांट किंवा रूट टू स्पेसिंग टाकतो त्याच्यामध्ये आपोआप ऑटोमॅटिकली जागा भेटणार त्या जागेमध्ये वीड आपोआप करतो. तर ते आपल्या वीडचं कमी घ्यासाठी फॉर मॅक्झिमम बेनिफिट अँड ऍडिशनल इन्कम सोर्स वी कॅन ग्रो स्मॉलर क्रॉप इन इंटरक्रॉपिंग. ओके. ग्राउंड प्लस सनफ्लावर एक रो सनफ्लावरची 2 रो ग्राउंडनटच्या. सिमिलरली इंटरक्रॉपिंग 2-3 रो याच्या सोर्गमच्या ते 1 रो याची इंटरक्रॉपिंग याच्या विथ काउपी और मूंग. ओके. इट कैन रिड्यूस ऑटोमॅटिकली different wheat growth inside the plant canopy. ओके. देन क्रॉप रोटेशन बघाल पहिल्या इयरला आपण एक क्रॉप घेतो दुसरा क्रॉप घेतो तिसरा क्रॉप घेतो. ओके. सो आफ्टर चेंजिंग एव्हरी क्रॉप इन एव्हरी सीझन वी कॅन ऑटोमॅटिकली डिस. ओके. जर तुम्ही बघा क्रॉप बाउंड वीड बघा किंवा पॅरासिटिक वीड बघाल सोर्गम मध्ये स्ट्रायगा किंवा सोर्गम स्ट्रायगा असेल तर ते रिप्लेस केलं पल्स मध्ये ते स्ट्रायगा येणार नाही. पण कंटिन्युअस सिरियल्स किंवा सोर्गम कंटिन्युअसली वापरलं तर जे कॉमन वीड्स येणार आहेत त्या क्रॉप मध्ये कंटिन्युअसली ग्रो होणार. त्याचं रिडक्शन करणं आपल्याला इझी झालं हार्ड जाईल. सिमिलरली आता मोनोकल्चरिंग काय मोनोकल्चर म्हणजे काय कंटिन्युअस ग्रोइंग ऑफ सेम क्रॉप इयर आफ्टर इयर. सो इट विल ऑटोमॅटिकली इन्क्रीजेस द क्रॉप विथ कॉम्पिटिशन अँड इन्क्रीजेस द कॉमनली वीड येणार. ओके. इचनोग्रा क्रूज गेली इन राईस पाठिवा इन वीट. ओके. ज्या क्रॉप बाउंड वीड्स आहेत किंवा पॅरासिटिक वीड्स आहेत स्ट्रायगा ओरोमोनची या सगळ्या रिड्यूस कसं क्रॉप रोटेशन इज बेस्ट मेथड. ओके. सो क्रॉप रोटेशन विथ डिफरंट क्रॉप्स. ओके. व्हेजिटेबल असेल फ्रूट क्रॉप असेल किंवा अॅग्रोमिक क्रॉप असेल यांचं रोटेशन करणं जरुरी असतं. ड्यू टू रोटेशन you will suppress the weed growth or check the erosion or check weed growth and improve the soil properties also. Okay. आता ठीक आहे. ओके. समर फ्लोईंग झिरो टिलेज सोईंग सीड बेड या सगळ्या मेकॅनिकल मेथड मध्ये आणि या सगळ्या कल्चर मध्ये सुद्धा येतात. ओके. समर फ्लोईंग इन द मंथ ऑफ मे और एप्रिल इन हॉट एअर और हॉट सन wheat seeds and wheat parts is automatically killed by the high temperature. Zero till sowing, zero tillage in rice wheat cropping, cell seed bed. Okay. सेल सीड म्हणजे काय की एखादा पाऊस पडला आपला पहिल्या उन्हाळ्यामध्ये एखाद्या वेळेस तेव्हा काही ग्रोथ त्यांच्यावर पूर्ण फ्लोईंग क्रॉपवर. ओके. तुम्ही फोटोमध्ये जे स्मॉलर क्रॉप्स आहेत किंवा आपण ऍज अ मल्चिंग ते कॅन रेसिड्यूज क्रॉप्सचे स्ट्रॉचे वगैरे एखाद्या ते कॅन बी इझिली इनकॉर्पोरेटेड ऑन द सॉइल टू रिड्यूस द वीट ग्रोथ and suppress the weed population also and improve the soil water holding capacity, reduce the evaporation, evapotranspiration and increase the soil fertility also. Okay. कव्हर क्रॉप्स बघा ते स्मॉलर क्रॉप्स त्याला म्हणतात. राय क्रॉप विथ बीन्स. ओके. तुम्ही बघा त्या पहिल्या फोटोमध्ये राय क्रॉप तुम्ही एक ग्रासेस आहे. ग्रास म्हणजे ग्रास फॅमिलीमध्ये राय आहे आपल्याकडे राय क्रॉप पण त्याला आपल्याकडे जनरली घेत नाही. इट इज सिमिलर टू व्हीट. ओके. इट इज अ टाइप ऑफ मायनर मिलेट. राय आहे आणि जे बंड्स आहेत रायच्या पोळ्या त्याच्यामध्ये आपण टाकायला बीन्स लावलेले. ओके. आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द राय क्रॉप राय रायनंतर आपण जे बीन्स लावलेले आहेत आफ्टर द हार्वेस्टिंग ऑफ राय जो रायचा स्ट्रॉ आहे तो आपण टाकलेला आहे बिटवीन द रोज ऑफ बीन्स. ओके. जेव्हा राय ग्रो केलं तेव्हा आपण बीन्स लावलेले आहेत जेव्हा बीन्स वाढले तेव्हा आपण राय टाकलेला आहे. ओके. दोन एकमेकाला कव्हर क्रॉप आहे अल्टरनेट. ओके. दिस कॅन मेथड यूज इन सप्रेस द वीड ऑल्सो. ओके. बट इन कव्हर क्रॉप त्याच्यात रेड कव्हर. ओके. फील्ड प्ली और ओट प्ली मस्टर्ड कव्हर क्रॉप. ओके. ज्या ठिकाणी आता एका ठिकाणी बघू शकता की त्या ठिकाणी कव्हर क्रॉप काय सांगतो आपण टाकले त्या ठिकाणी फील्ड पी पण आहे ओट पण आहे मस्टर्ड पण एका ठिकाणी ते तीन सेट टाकलेले आहेत. ओके. यू कॅन सी इन द पिक्चर फर्स्ट कॉलम लेफ्ट फर्स्ट कॉलम
बॉटम मधला, त्या ठिकाणी जे जनरली सीडलिंग आहेत ते आता ओट पण आहे, तुम्हाला ग्रास दिसतात, ते ग्रासेस नसून ते वीड नसून ते ओट्स आहेत, फील्ड पी पण आहे आणि मस्टरिंग कव्हर क्रॉप सुद्धा आहेत. ओके, तिन्ही क्रॉप्स मिक्सर आणि टाकलेले आहेत. ओके, मिक्स क्रॉपिंग इज ऑल्सो युजफुल इन reducing the weed population. Okay, then रेड क्लोवर असेल मेडिलोटा स्पीसीज मध्ये, ते सुद्धा आपण इझिली युज करू शकतो. देन बायोलॉजिकल, ओके, management which involves or includes the use of living organisms such as insect, pathogen, nematodes, herbivorous species, birds, comestible plants, and their products for use control of weeds below the economic threshold. Okay, by the use of insect pathogen, जे बायोलॉजिकली जे युज करतो ऑर्गॅनिझम, त्या सगळ्यांचा युज करून आपण वीडची ग्रोथ किंवा त्या वीडची सप्रेस करतो, तेच म्हणजे कोणती मेथड तर बायोलॉजिकल मेथड. ओके, यू कॅन सी इन द पिक्चर्स ऑफ क्रोसोडेमा, बिटल, bacteria, fungi, okay, carnivorous species, and allopathic evidence of some plants also. Okay, plants जे तर कॉम्पिटिव्ह जास्त करणार ते टाकडा कंट्रोल द पानियम. ओके, ते पण यूज करू शकतो. ओके, इट इन्व्हॉल्व्स द डिलिबरेट यूज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक इन्सेक्ट, फिश, diseases causing organisms or competitive plants to develop of infestation. तर okay, it involves a deliberate use of living okay, जे पण आपण यूज करतो ऑर्गॅनिझम, फिशेस, इन्सेक्ट, मेन उपयोग काय की जे जे वीड इन्फेक्शन आहे त्यांची ग्रोथ कमी करणं, त्यांना कमी करायला आणणं. ओके, देन बायोलॉजिकल बघाल की आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बायोलॉजिकल एजंट, जे पण बायोलॉजिकल एजंट आपण यूज करू शकतो, मे बी इन्सेक्ट, फिशेस, डिसीज, ऑर्गॅनिक कॉम्पिटिव्ह प्लांट्स, त्यांचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते तसं असलं पाहिजे. ओके, होस्ट स्पेसिफिसिटी म्हणजे जो पण आपण इन्सेक्ट यूज करू शकतो किंवा जो पण आपण बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम आपण वीट कंट्रोलसाठी यूज करत आहोत, तो होस्ट स्पेसिफिक असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आता बघाल की पार्थेनियम कंट्रोल करण्यासाठी आपण जो झायग्रोम बायोकोलाटा, तो मेक्सिकन बिटल आहे, तो आपण यूज करतो. जर तो होस्ट स्पेसिफिक नसला, तो काय करेल, पार्थियम न खाता आपल्या क्रॉप पण खाईल ना, जे पण क्रॉप. सो इस मस्ट बी होस्ट स्पेसिफिक, तो त्या होस्टवर जगला पाहिजे आणि पूर्णपणे त्या होस्टलाच खाऊन मारलं पाहिजे. ओके, ऍबिलिटी अँड टू किल ऑर प्रिव्हेंट दिस रिप्रोडक्शन, जे वीट आपण ग्रो करू आपल्या प्लांटमध्ये येतात, त्यांचं ऍबिलिटी, त्याला ऍबिलिटी असतो, एवढी कॅपॅसिटी असला पाहिजे, त्याला खाल्लं पाहिजे, मारलं पाहिजे किंवा कम्प्लीट त्याचं रिप्रोडक्शन तरी थांबवलं पाहिजे. ओके, गुड अडॅप्टेबिलिटी. ओके, जो आपण इन्सेक्ट, फिश किंवा आपण जो पण ऑर्गॅनिझम आपण यूज करतो बायोलॉजी कंट्रोलमध्ये, त्याची अडॅप्टेशन कॅपॅसिटी जास्त पाहिजे. ओके, आता तुम्ही बघाल जी मॉथ आहे, आपण जर आयात केली, इम्पोर्ट केलं इथून श्रीलंकेमधून, विच कंट्रोल द लॅटिना कॅमेरा. ओके, जर आपण इथं इम्पोर्ट केली आपल्या इंडियामध्ये, पण ती जर ससेप्टेबल झाली, त्या वातावरणाशी मिळतो, त्याने ऍडजस्ट केलं नाही, त्याचा उपयोग नाही आपल्याला. ओके, तो ऑर्गॅनिझम शुड हॅव गुड अडॅप्टेबिलिटी टू द न्यू एन्व्हायरमेंट और टू न्यू एस्टॅब्लिश एन्व्हायरमेंट. ओके, then reproductive capacity at a rate sufficient to maintain control of host. Okay, it must have high reproductive rate. ओके, जो बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम आपण यूज करतो त्याचं रिप्रोडक्शन जास्त पाहिजे. ओके, तर बघाल जर एखाद्या तुम्हाला वीडचं कॉलोनी कंट्रोल करत असेल, त्याचं मॅक्झिमम पॉप्युलेशन पाहिजे का नाही. ओके, आता जर मी पार्थेनियम बघाल आपलं काँग्रेस ग्रास, त्यालाच कंट्रोल करायला एका प्लांटवर जवळपास 20 ते 30 मेक्सिकन बिटल पाहिजे, तेव्हा तो कंट्रोल होईल. पण तुम्ही पॉप्युलेशन करण्यासाठी त्यांचं रिप्रोडक्शन जास्त पाहिजे. सो for high reproductive nature, it should have high reproductive nature, it produce more number of their offsprings for control of host. Okay, high ability to disperse successfully and locate it host plant, it should have high ability to disperse, तो पूर्ण पसरला पाहिजे त्या एरियामध्ये, लोकॅलिटी मध्ये. ओके, जो पण लोकल एरिया आहे, लोकॅलिटी मध्ये जे आपण वीड होस्ट प्लांट्स आहेत, त्यांना किल करण्यासाठी तो पूर्णपणे याच्यात ऍबिलिटी असली पाहिजे की तो पूर्ण पसरला पाहिजे आणि त्याला किल केलं पाहिजे. ओके, so in biological weed management or biological or non-chemical weed management, there are to use biological control, that is classical approach, bioherbicidal approach, and naturally occurring herbicide. Okay, classical approach मध्ये काय insect, fish diseases असतात किंवा कॉम्पिटिव्ह प्लांट्स आपण यूज करून किल करतो, क्लासिकल अप्रोच, जुना अप्रोच झाला. ओके, विथ द हेल्प ऑफ कॉम्पिटिव्ह प्लांट्स, ॲलोपॅथिक इफेक्ट्स और इन्सेक्ट पेस्ट जे पण असेल त्या क्रॉपवर येणार आहे, त्या व्हिडिओ येणार आहे, त्यांचा युज करून वीडची ग्रोथ कमी करणे विथ द हेल्प ऑफ नॅचरल एलिमेंट्स. दिस इज क्लासिकल अप्रोच. बट
Biological herbicide is making or production of bioherbicide with the different sporal fungal spores causing diseases in weed. ते बायोहर्बिसाइड अप्रोच. ओके. ते नॅचरली ऑकरिंग हर्बिसाइड, ते पण आपल्या प्लांट्स सोरगम एक्स्ट्रा किंवा राईस एक्स्ट्रा ते नॅचरली हर्बिसाइड म्हणून ऍक्ट करतात. जर तुम्ही सोरगमचं म्हणजे आपल्या जवारचं पानाचं जर लिस्ट एक्स्ट्रॅक्ट मी केला आणि तो स्प्रे केला एखाद्या प्लांटवर एखाद्या दुसऱ्या वीडवर, तर आपोआप त्या वीडची सुद्धा ग्रोथ कमी होतो. ओके. सोरगम एक्स्ट्रॅक्ट, सोरगम लिप एक्स्ट्रॅक्ट इज ऑल्सो यूज ऍज अ नॅचरली ऑकरिंग हर्बिसाइड. तुम्हाला माहित नसेल पण सोरगम असेल, इव्हन सनफ्लॉवर, ओके, त्यांचं तुम्ही जर काढला, ओके, किंवा जे जरी तुम्ही ओके. देन एक मिनिट. ओके. देन क्लासिकल अप्रोच. स्टेप्स बघा. सिलेक्शन ऑफ सुटेबल टार्गेट स्पीसीज, जे पण आपल्या फिल्म टार्गेट स्पीसीज आहे, ओके, त्याला आपण सिलेक्ट करायचं. ओके. आपलं समजा आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ पार्थेनियम शिरोपोरस, काँग्रेस ग्रास. ओके. आपण सिलेक्ट केलं सुटेबल टार्गेट, एक स्पीसीज आपण सिलेक्ट केले. ओके. सिलेक्शन ऑफ सुटेबल बायो कंट्रोल एजंट. ओके. आता सिलेक्शन दोन आपण करू शकतो, एक इन्सर्ट करू शकतो मेक्सिकन बिटल किंवा सोरगमचा लिप एक्स्ट्रॅक्ट किंवा टाकडाचा लिप एक्स्ट्रॅक्ट किंवा ॲलोपॅथिक इफेक्ट ऑफ टाकडा, ह्या पण 2-3 बायो कंट्रोल एजंट यूज करू शकतो. ओके. मेक्सिकन बिटल, टाकडा किंवा सोरगम लिप एक्स्ट्रॅक्ट. ओके. सिलेक्शन ऑफ सर्वे एरियाज फॉर बायो कंट्रोल एजंट्स. ओके. आपल्या फील्डमध्ये पार्थेनियम कॉलनी जास्त कुठे किंवा त्याची ग्रोथ जास्त कुठे आहे पार्थेनियमची, त्याचा सर्वे करायचा. परत आपला बायो कंट्रोल एजंट कुठे चांगला ग्रो होऊ शकतो किंवा कुठे इफेक्ट त्याचा यूज होऊ शकते, सर्वे करायचा फील्डचा एरियाचा. ओके. देन सिलेक्शन ऑफ इफेक्टिव्ह बायो कंट्रोल एजंट्स. आपण सिलेक्ट केलेलं बायो कंट्रोल इफेक्टिव्हली पण हो स्पेसिफिक डिटर्मिनेशन असं आपण सोडून द्यायचं. बघू आपण मग किती वेळामध्ये किती दिवसामध्ये ते ऑटोमॅटिकली बायो हर्बिसाइड किंवा बायोलॉजिकल कंट्रोल एजंट्स ते किती इफेक्टिव्हली ते वीट स्पीसीज कंट्रोल करतात. ओके. मेथड्स आर इंट्रोडक्शन, लिबरेशन अँड एस्टॅब्लिशमेंट कंट्रोल एजंट्स. ओके. सो इंट्रोडक्शन करायचं, त्याचं लिबरेशन करायचं, त्याचं चेक करायचं. देन बघल्यानंतर आपण करू शकतो, सांगू शकतो की इफेक्टिव्हली कंट्रोल केलाय की नाही केलाय. ओके. हिज क्लासिकल अप्रोच. हिज क्लासिकल अप्रोच, होड स्पेसिफिक अँड नॉन स्पेसिफिक. ओके. अटॅक ओनली 1 or 2 स्पेसिफिक होड आणि नॉन स्पेसिफिक मोर फीड ऑन मोर व्हेजिटेशन. ओके. मी जर बघाल जो कोलेटोट्रिशियम एक स्पेसिस आहे फंगसची, इट कॉज डिसीज इन सेव्हरल वीट स्पेसिस. ओके. सो इट इज नॉन स्पेसिफिक. ओके. मी जर बघाल आपल्या हर्बिसाइडचं जरी दोन टाइप्स हर्बिसाइड आपण शिकलेले आहोत, एक सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह. सिमिलरली स्पेसिफिक आणि नॉन स्पेसिफिक. सिलेक्टिव्ह फक्त एखाद्या वीट टाइपच्या कंट्रोल करणार, नॉन स्पेसिफिक नॉन सिलेक्टिव्ह सगळ्यांना वीट. सिमिलरली बायो कंट्रोल ऑल्सो. ओके. स्पेसिफिक आणि नॉन स्पेसिफिक. ओके. इन्सेक्ट आहे, इन्सेक्ट त्याच याला करणार, पण क्रॉप फिश, स्नेल्स किंवा माइट्स हे सगळे कोणत्याही क्रॉपला किंवा कोणत्याही वीडला खाऊ शकतं. प्लांट कॉम्पिटिव्ह प्लांट्स आर स्पेसिफिक. ओके. पार्थेनियम शिरोपोरस विथ सायनोडॉक्टिलॉन और सोरगम विथ सायनोडॉक्टिलॉन, या सगळ्या गोष्टी आहेत. सोरगम विथ किंवा मेज विथ अॅमरॅन्थ स्पीसीज, या सगळ्या कॉम्पिटिशन आहेत कॉम्पिटिव्ह प्लांट्स. ओके. देर आर सेव्हरल एक्झाम्पल्स ऑफ बायो कंट्रोल एजंट्स reported in different countries and kind of like. Okay. We can see list by list or side by side. Okay. Condrilla juanstica, it is a biocontrol agent named Puccinia Condrilla. जे वीड आहे ते Condrilla juanica Puccinia Condrillata. Okay. It causes diseases. Okay. Rust diseases. Puccinia ही rust causing organism आहे. So it causes panplasmon reported by country Australia. सिरिसियम अर्वेन्स या वीडवर स्टेटोसिरा सिरिसी हा प्लांट जर सोडलं तो इफेक्टिव्हली कंट्रोल करतो त्याला मारून. आता तुम्ही प्लांट जनरली जे बायो कंट्रोल एजंट्स आहेत मॅक्झिमली इन्सेक्ट अँड पॅन पॅथोजन. ओके. दे किल द प्लांट्स बाय इन्फेक्टिंग डिफरंट डिसीजेस. ओके. और बाय इटिंग द लिप प्लांट पार्ट्स. ओके. सायपररोटुंडस बॅक्टेरिया वर्टिना नावाची एक शूट बोरिंग मॉथ आहे, reported in India, Pakistan, USA. It can effectively control Cyperus rotundus also. Ichthyoconus species controlled by Cyperus species and Imagos species, stem boring moth and shrimp. Okay.
Eupatorium rhyporium, Entolema compositarium, it is a plant was reported by USA. Hydrilla verticilia, ओके, याला कंट्रोल करण्यासाठी काय यूज केलेला आहे? हायड्रिलेटा पाकिस्तानी आहे, रिपोर्टेड बाय USA, इट इज शूट फ्लाय. ओके, देन ओरोमोन्ची सेरेमा कंट्रोल बाय स्पेरोशिया स्पीसीज, इट इज प्लांट पॅथोजन, रिपोर्टेड बाय USA. पार्थेनियम वेस्टिबुलस कॅन बी कंट्रोल बाय, देखा बघू शकतो याच्यामध्ये, झायगोग्रामा बायकोलेट्रा इन इंडिया, लीफ इटिंग बीटल, and other two insect also can effectively control Parthenium sporoporus. Okay. Epiblema steninoma, Australia, stem galling insect. Conotrachula species, Australia, stem galling insect. Okay. The Ruminant species, a plant or like beetle are reported by USA. Okay. Then ओके, देन बायोफ्लोरा आणि फौना. ओके, जे काही प्लांट स्पीसीज असतील किंवा अॅनिमल स्पीसीज. फौना म्हणजे काय आणि फ्लोरा म्हणजे प्लांट, फौना म्हणजे अॅनिमल्स. ओके, क्रोस्टोडेस्मा लॅटेना इज यूज्ड फॉर अगेन्स्ट लॅटेना कॅमेरा. हायड्रोफिला ॲडल्ट इज यूज्ड इन वॉटर हॅसिन. ओके, फोटो बघू शकता की वॉटर हॅसिन वर ते खात आहेत. ओके, वॉटर हॅसिन मॉथ. ओके, देन सायट्रोपॅगस सॅल्वेनी, Zygono bicotyledon Parthenium and Cactobacillus cocterum effectively control the cactus. Okay, and then bioflora and fauna. Okay, common carp, Chinese carp. This carp can be used in aquatic weed control. Okay, जे aquatic weed control असेल, राईस मधले असतील किंवा एखाद्या पॉन्ड मधले असतील. कॉमन कार्प असेल, रोहू असेल, कटला असेल, चायनीज कार्प असेल, कॅन बी इझिली यूज. ओके, मॅरिसा कॉर्निस स्नेल असेल, ट्रेनेचस हे माइट असेल, किंवा मॅरीगोल्ड डिस्प्लेसिंग पार्थेनियम. ओके, मॅरीगोल्ड असेल किंवा even Cassia tora or some other pulses and effectively control Parthenium. And Brachyna mutata, okay, he एक grass type family है and effectively control in the, it can be used as fodder also, it can use in also. Okay, bioagents, different bioagents controlling different weeds. Okay, two beetles, Octonoma आताच मी बघितला, Octonoma subregnum Uprad Galadi. Okay, Cosodema latena, effectively control latena camera. स्केल इन्सेक्ट, डॅक्टोबॅसिलस प्रिकली पेअर वीड, ऑप्टिमा जे कॅक्टस आहे त्याला कंट्रोल करतो स्केल इन्सेक्ट. फ्ली बीटल असेल, ॲगासिलिस आणि हायड्रोफायला. एलिगेटर वीड्स, अल्टरनॅन्थेरा, फायलोक्झिरोरॉइड्स. ओके, देन फिश, कॉमन कार्प आणि चायनीज कार्प ॲक्वाटिक वीड कंट्रोल करतात. मॅमल्स असतील, मॅन्टी अँड सी हाव कंट्रोल बाय वॅसल वॉटर हॅसिन. ओके, देन स्नेल्स स्पेसिस मेरिसेना, अदर फ्रेश वॉटर स्नेल्स कॅन कंट्रोल इव्हन सबमर्ज वीड्स लाईक कॉन्टेल अँड अल्गी. देन फंजाय, रायझोप्लेनिया ऑफ लाईट कंट्रोल हायसिंथ. माइट्स बघा, ट्रेचना स्पेसिस एक माइट्स आहेत, स्पायडर माइट, प्रिकली पिअर कंट्रोल करतं. काउपी ॲज इंटरकॉमिक सोरगम, तुम्ही मगाशी बघू शकता काउपी किंवा आपण जे युज करतो त्या सगळ्या गोष्टी आपण इफेक्टिव्हली कंट्रोल द वीड्स ऑफ इन सोरगम. ओके, देन बायोहर्बिसाइड और मायक्रोहर्बिसाइड. ओके, बायोहर्बिसाइड आर द पैथोजन कल्चर आर्टिफिशियली अँड मेड अवेलेबल इन स्प्रेबल फॉर्मेशन जस्ट लाइक केमिकल हर्बिसाइड. ओके, bioherbicide are the live or latent cell of products. Okay, it is a product of live or latent cell of effective strain of different pathological or fungal pathogen or microbial content, effectively kill the weed plants. Okay, it can as a use a chemical herbicide. Okay, chemical herbicide त्यांचं मेकॅनिझम असू शकतं. ओके, these are the microbes. मायको म्हणजे काय, ते फंगल स्पोर्स आहेत, फंगल पॅथोजन्स आहेत, and effectively cause the disease in the pest also. Okay, पॅथोजन बघा, त्याचं वीड कंट्रोल बघा. ओके, Colotrichum furides, common milkweed, Alternaria species, Canela thistle, Homosis convolusis, fieldbean weed, Alternera crassa, Datura, Biopolaris, Helpens sorghum, Johnson grass, Colotrichum species, spiny, Xanthium spinosonga Xanthium stuvarium आहे. Colotrichum species त्याला effectively control करू शकतो. Alternera helanthi, also you against Xanthium stuvarium. Okay, here are the different products of microherbicide bioherbicide effectively used in फॉरेन कंट्रीज, वेस्टर्न कंट्रीज. आपल्या इंडियामध्ये बायोहर्बिसाइड तेवढं इफेक्टिव्हली युज करू शकत नाही आणि इफेक्टिव्ह आपल्या इंडियामध्ये सुद्धा. ओके, Divine Colego, Biopolaris, Biolopus lubria are different products of bioherbicide used for control Stregal vine, joint waste, Johnson grass, non-specific. Okay, Bifolus is non-specific and other are Divine Colego and specific. Okay,
You can see just like as a chemical herbicide, there is selective and non-selectivity in the chemical herbicide, and in bioherbicide or in a biological control, there is specific and not specific. Okay, Bilophos, a microbial toxin produced as a fermented product of Streptomyces, is a non-specific. It is used for general vegetation control. But Divine, Collego, Biopress, and Lobia are host specific, like a specific weed management. Okay, Divine is a liquid suspension of fungal spores. A Phytophthora palmivora, it causes root rot in the weed. Used against Stregal vine, okay, in citrus orchard. Colago, it is a vegetable powder containing fungal spores of Colotrichum glossifloridis subspecies Achinomone. Control the joint wedge in rice fields. The bioherbicide causes stem and leaf blight in the weed. Then Bipolaris is a suspension of fungal spore of Bipolaris sorgicola used against the weed. Johnson grass, that is sorghum helpens. And Lobia 2, Colotrichum glacialis cuscata is used against cluster. Okay. Divine, Colago, Biopress, and Lobia 2 are the host specific weed control bioherbicide, and Bipolus is a microbial toxin produced as a fermentation product of Streptomycin. It against non-specific general vegetation study. Okay, and newly in 2013 or 14, the rust pathogen Puccinia aberrata variety Parthenocola is capable of controlling Parthenocola. Okay. नवीन रिसेंट रिपोर्ट नुसार नवीन रिसर्च 2012 and 14 रस पॅथोजन पक्सिनिया ॲबरटा व्हेरायटी Parthenocola. Okay, it is effectively against Parthenia visceroporus. Okay, it causes rust disease in Parthenia visceroporus and controller Congress grass. Okay, then characteristics of good mycoherbicide. Mycoherbicide is a good characteristic for okay. Media for production. Then effective under field condition. Constrained by approach, pathogen virulent, environmental requirement, current with population. Okay, या सगळ्या गोष्टी consent and their good characteristics are necessary for effectively management of herbicide. Okay, एक minute. It should be easily cultivable in artificial media. Okay, त्याला प्रोडक्शन जास्त करता आलं पाहिजे चांगलं, याची रिप्रोडक्शन जास्त पाहिजे, स्पोर प्रोडक्शन जास्त केले पाहिजे अकॉर्डिंग टू फंगल्स और मायकोहर्बिसाइड. इट शुड बी स्टेबल इन स्टोरेज. स्टोर करताना कॉमन टेम्परेचर किंवा आपल्या रूम टेम्परेचरला इव्हन इन फील्ड कंडिशन ऑल्सो आपण त्याला स्टोर करू शकलो पाहिजे. ओके, इट शुड बी जेनेटिकली स्टेबल. ओके, इन डिफरंट एन्व्हायरमेंट्स अँड डिफरंट टेम्परेचर ऑल्सो. इफेक्टिव्ह अंडर फील्ड कंडिशन. इफेक्टिव्ह कंट्रोल, आपल्या इफेक्टिव्ह कंट्रोल फील्ड कंडिशन म्हणजे काय, त्याची ऍबिलिटी असली पाहिजे की आपल्या फील्ड कंडिशनला तो इफेक्टिव्हली कंट्रोल केला पाहिजे. इट्स ओके. इट शुड बी टॉलरंट टू व्हेरियस चेंज टेम्परेचर. ओके, टेम्परेचर वाढला कमी झालं, पाऊस जास्त पडला, एन्व्हायरमेंटल ऍबनॉर्मॅलिटी झाली, त्याला सुद्धा तो ऍडजस्ट करून तो टिकला पाहिजे, जेणेकरून व्हिडिओचा अफेक्ट करणार नाही. ओके, देन कॉम्पिटेबल विथ केमिकल अँड कल्चर प्रॅक्टिस. ओके, इट शुड बी कॉम्पिटेबल, म्हणजे आपण जो मायक्रोफाईट युज करू शकतो तो एखाद्या कल्चर प्रॅक्टिसला किंवा केमिकल हर्बिसाइड स्प्रे करताना केमिकलला तो कॉम्पिटेबल असला पाहिजे, म्हणजे त्या दोघांचा कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट असला पाहिजे.